कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 जोडी
विठ्ठलाची जोडी हा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे पापर खुमा देवीवर पापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण 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 कृष्ण हरि जय जय राम 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम क्षणोक्षणी हाची करा
राहो नका डोळे दूर भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहो नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाबम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया पाण्डुरंगाने कथेचा विस्तारू चक्रपादाने कथेचा विस्तारू चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलाकांक तेजो
मूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त नवे नवे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी उपदेश केला असे असणारे जगद्गुरु श्रीमंत संत देहुनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा मानवी जीवनामध्ये उपदेश करणारा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल 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 कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे तर परात्पर परमात्मा परमराज्य परमरसिक भक्तवांछल कल्पतरू भक्तवांछल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेनं गुरुवर्यांच्या आशीर्वादानं अलंकापूर पीठाधीश्वर माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आज मला कीर्तन करण्याची संधी मिळाली खरं तर आज माझ्या भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत माऊली ज्ञानोबारायांच्या अलंकापूर नगरीमध्ये आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आज मला कीर्तन करण्याची संधी मिळाली हे मी माझं परमभाग्य समजते ज्यांच्यामुळे मला ही संधी प्राप्त झाली असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील सौ अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांच्या कृपेनं तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी आज कीर्तनाला माझ्या गंमत अशी आहे ऐकणारी सज्जन श्रोते महान आहेत हार्मोनियम वादक महान आहेत आमचे मृदुंगाचार्य महान आहेत टाळकरी सर्व महान आहेत गायक वृंद सर्व महान आहेत परंतु काय करता कीर्तनकारच लहान आहे विठ्ठल 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 म्हणून गुरुवार
सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन निरूपणाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आज या ठिकाणी आपण अभंग कोणाचा निवडला? जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. तुकोबारायन या अभंगातून मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला उपदेश करतात. हे बाळा, जन्माला आलाय ना, पृथ्वीवरती जन्माला आलाय ना, तर कशासाठी आला हे जर तुला कळालं ना, तर तुझ्या जीवनामध्ये तू या ठिकाणी आलेला आहे, तर तुझ्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर हा देह जो भगवान परमात्म्याने तुला दिलेला आहे, सुंदर असा नरदेह, तो नासका आहे, कुचका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून तू एकच काम कर, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आणि या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुझ्या प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार कर. कुठला विचार कर? तर संसार रूपी भव सिंधू आपण काय केल्याने तरुण जाऊ, हा विचार तुझ्या क्षणाक्षणाला कर. कारण का, ज्या देहाने तू विचार करणार आहे ना, तो असणारा देह तुझ्या मालकी हक्काचा नाही. तो नासका आहे, कुचका आहे, नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून तुझ्या क्षणाक्षणाचा विचार कर आणि जीवनामध्ये सार काय आहे हे तुझं बघून घे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर संत महात्म्यांची अखंड सेवा कर, संत महात्म्यांची संगती कर, परमार्थ मार्गाची तातडी कर. का, तर हा देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. तुकोबाराय म्हणतात, संसार रूपी धूर जो आपल्या डोळ्यामध्ये भरलेला आहे, या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलंय की नका डोळे धुरे भरून राहो. धुरे या शब्दाचा अर्थ आहे धुंदी. ही मायाजाळ आहे. या संसारातली जी धुंदी आहे ती आपल्या डोळ्यामधले घातल्यासारखं राहू नका. तर काय करा, अखंड संत महात्म्यांची संगती करा, परमार्थ मार्गाची तातडी करा. का करा, तर हा जो देह आहे तो नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता आपण अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळूया. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी आपण अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडला. जगद्गुरु तुकोबारायांचा दादांनो अधिकार जर पाहायला गेलं तर ज्यांचे पित्र पंढरीश पांडुरंग परमात्म्याने जेऊ घातले असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला या ठिकाणी विचार करायला सांगतात. परंतु तुम्ही म्हणाल, ताई आता आम्ही विचार तर रोजच करतो, आता लसूण खुरपायला आला, आता कांदा खुरपायचा, याचा विचार आमच्या डोक्यामध्ये चालूच असतो. पहा, परंतु तुम्हाला सांगून जाईल 3 वर्ग पडतात. पहा, काही विचार असे असतात जे माणसाने कधी करू नये. एक विचार असा आहे जो माणसाने एकदा केला की परत कधी करू नये. आणि काही विचार असे असतात जे सतत करायचे असतात. आता पहिल्यांदा सांगितलं की काही विचार असे असतात जे माणसाने कधीच करू नये. आपल्यापासून दुसऱ्याचं वाईट होईल याचा विचार माणसाने कधी करू नये. चोरी मारी करण्याचा विचार माणसाने कधी करू नये. आता एक विचार असा आहे दादांनो, मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर तो एकदा केला रे केला, परत करायचा नाही. सांगता येईल का कुणाला असा कुठला विचार आहे जो एकदा केला का परत कधी करायचा नाही? एकदा जर का पहिली बायको घरी आणली रे आणली, दुसरी घरी आणायचा विचार करायचा नाही. तुकोबाराय प्रमाण सांगतात, एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोन नारी. पाप वसे त्याच्या घरी, पाप वसे त्याच्या घरी, एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोन नारी. पाप वसे त्याच्या घरी, पाप वसे त्याच्या घरी, एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोन नारी. बरोबर, सुंदर असं प्रमाण सांगतात, एका पुरुषा दोन नारी, पाप वसे त्याच्या घरी, किंवा दुसरी न करावी बाईल, बंड फजिती होईल, धिंगाणा होईल या बाई
सहज असं कीर्तनाला गेलो. कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर अभंग हाच होता. त्या गावातल्या लोकांना सांगितलं की एकदा जर पहिली बायको घरी आणली रे आणली, दुसरी घरी आणायचा विचार करायचा नाही, कारण दुसरी न करावी बाईल बंड फजिती होईल. तुकोबाराय सांगतात पाप वसे त्याच्या घरी. दोन बायका जर केल्या तर त्याच्या घरी पाप वसतं. असं कीर्तन संपलं आणि एक गृहस्थ माझ्या समोर आला. म्हटलं ताई, तुम्ही आज कीर्तनामध्ये सांगितलं ना की दुसरी जर बायको केली तर घरामध्ये पाप असतं, तर मी लगेच तिसरी घरी आणली. मग मला सांगा, दुसरीनं पाप होतं, मग तिसरीनं काय पुण्य होईल का? तर नाही. तुकोबाराय सांगतात काही विचार असे असतात जे एकदा केले रे केले ते परत कधी करायचे नसतात, आणि काही विचार असे असतात जे सतत करायचे असतात. आता कुठला विचार असा आहे जो माणसाने सतत करावा? तुकोबाराय सुंदर असं प्रमाण सांगतात. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करावू ठाऊठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करावू ठाऊठी. सार सार विचार, सार सार विचार, सार सार विचार करावू ठाऊठी. सार सार विचार, सार सार विचार, सार सार विचार करावू ठाऊठी. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. तुकोबाराय सांगतात सारा सार विचार करा उठाउठी. नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तराल दुर्गट भव सिंधू. जीवनामध्ये आल्याच्या नंतर सार काय आणि असार काय याचा विचार माणसाने करावा. जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सांगून जाईल आपण जो करतो तो संसार आहे तो कसा आहे तर तो असार आहे, आणि भगवान परमात्म्याचं नाव संपूर्ण सार आहे. जीवनामध्ये तुम्हाला सांगून जाईल. आपण सर्वजण शेतकरी माणसं, सार काय असार काय हे आपल्याला चांगलंच कळतं. सर्वांना भुईमुगाच्या शेंगा माहिती आहेत का? वरती येतात पहा, भुईमुगाच्या शेंगा सर्वांना माहित येतात. आपण शेतकरी माणसं आहोत, आपल्याला चांगलं कळतं. भुईमुगाच्या शेंगा या खाली जमिनीमध्ये येतात. त्या भुईमुगाची शेंग जर घेतली आणि ती फोडली, एका बाजूला शेंगदाणे आणि एका बाजूला टरफल, मला सांगा आपल्या त्यामध्ये सार काय आणि असार काय? टरफल हे पूर्ण सार आहे आणि शेंगदाणा हा असार आहे. जागीत ना सर्वजण? झोपले नाही ना कुणी? असो, शेंगदाणा जो आहे का तो संपूर्ण सार आहे, तो आपण ग्रहण करतो, आणि असार असणारं टरफल आपण फेकून देतो. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. पेढा माहिती आहे सर्वांना? पेढा, पेढ्याचं टरफल कसं असतं याचा अर्थ तुमचं कीर्तनामध्ये पूर्ण लक्ष आहे. पेढा हा जसा संपूर्ण सार आहे तसं माझ्या भगवान परमात्म्याचं नाव सार 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 विठोबा नाम तुझे सार. त्या भगवान परमात्म्याचं नाव संपूर्ण सार आहे. साजिरा आहे, गोजिरा आहे, अवीट आहे न मरणार आहे. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जर आपल्या देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर साधा आणि सरळ मार्ग आहे, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव. पहा दादांनो, आपण कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत. कलियुगामध्ये जन्माला आलोत ना, जर आपल्याला आपल्या देहाचा उद्धार कलियुगामध्ये करायचा असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देई भेटी. त्या भगवान परमात्म्याचं नाव कलियुगामध्ये एवढं श्रेष्ठ सांगितलंय, एवढं श्रेष्ठ सांगितलंय, किती श्रेष्ठ सांगितलंय अगदी तुम्हाला सांगून जाईल. एक वेळचा प्रसंग आहे. महाभारत संपलं, महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवान परमात्म्याकडे आले. भगवान परमात्म्याकडे आल्याच्या नंतर भगवंताला विचारलं, हे भगवंता
आता महाभारत संपलेलं आहे, आता येणारा युग कसा आहे आणि या युगामध्ये काय श्रेष्ठ आहे, या युगामध्ये नेमकं काय होणार आहे, आता ते तू आम्हाला सांग. असं सांगितल्याच्या नंतर भगवान परमात्मा सांगतात, अरे तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील. कलियुगामध्ये भगवंताचं नाव किती मोठं आहे, किती श्रेष्ठ आहे हे मी तुम्हाला सांगते. पहा, 5 पांडव 5 दिशेने गेले दादांनो, आणि त्यांना 5 आश्चर्य दिसले. सर्वप्रथम धर्मराजा पाहतात की खूप मोठा असा गरुड आहे, भगवान परमात्म्याचं वाहन असणारा गरुड. त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत दादांनो, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. धर्मराजांना विशेष वाटलं, भगवान परमात्म्याचं वाहन असणारा गरुड, तोंडामध्ये मांसाचा तुकडा आणि पंखावरती वेद लिहिलेले, त्यांना आश्चर्य वाटलं. दुसऱ्यांदा अर्जुनाला आश्चर्य दिसलं की नुकती वेलेली गाय आहे आणि त्या गायीचं वासरू उभं राहिलं की आपल्या आईला त्यानं लात मारली दादांनो. अर्जुनाला विशेष वाटलं, अर्जुनाला वाटलं की नुकती वेलेली गाय आहे आणि त्या वासराने उठून लगेच आपल्या आईला लात मारावी, हे कसं, हे आश्चर्य पाहिलं. भीमदादाने पाहिला 2 तोंडाचा हत्ती. भीमदादा म्हटला, एवढं मोठं महाभारत झालं, या महाभारतामध्ये 2 तोंडाचा हत्ती मी काही पाहिला नाही, आणि हे काय विशेष 2 तोंडाचा हत्ती. नकुलने पाहिलं की अगदी शेजारी 2 विहिरी आहेत दादांनो, अगदी जुळ्या बहिणीसारख्या त्या विहिरी आहेत, अगदी एक ईद फक्त त्या दोघींच्या मध्ये माप आहे, परंतु एक विहीर जी आहे का ती तुडुंब भरून चाललेली आहे आणि दुसऱ्या विहिरीच्या तळाला पाणी आहे, परंतु ज्या विहिरीच्या तळाला पाणी आहे ना दादांनो ते गोड आहे, आणि जी विहीर तुडुंब भरलेली आहे ना दादांनो तिचं पाणी खारं आहे. नकुलला आश्चर्य वाटलं की अगदी जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी आणि दोघींमध्ये एवढा डिफरंट. आता सहदेवने आश्चर्य पाहिलं. लक्ष असू द्या, नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. सहदेवने आश्चर्य पाहिलं की अरे मी एखाद्या डोंगराच्या, सहदेव जे आहेत का ते डोंगराच्या पायथ्याशी उभा आहेत आणि त्यांनी अचानक आश्चर्य पाहिलं, खूप मोठा दगड आहे, खूप मोठा दगड तो माझ्या अंगावरती पडतोय. आणि त्यावेळेस त्यांनी भगवान परमात्म्याचं नाव घेतो दादांनो. आश्चर्य असं झालं, एक वाळलेली गवताची काडी, त्या काडीनं तो दगड थांबला दादांनो. 5 भावंडांनी 5 आश्चर्य पाहिले आणि भगवान परमात्म्याकडे गेले. भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर सांगितलं, काय रे भगवंता. भगवंताने सांगितलं, येणारा युग हे कलियुग आहे दादांनो. धर्मराजाने सांगितलं, अरे भगवंता मी पाहिलं की बलाढ्य असा गरुड आहे, तोंडामध्ये मांसाचा तुकडा आणि पंखावरती वेद लिहिलेले, असं कसं शक्य आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा उत्तर देतात, कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत, गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असू द्या, परंतु मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्याकडून होईल, असं कलियुगामध्ये माणसं राहणार. अर्जुनाने सांगितलं, भगवंता ते काहीच नाही, मी नुकती वेलेली गाय पाहिली, त्या गायीचं वासरू अचानक उभं राहिलं आणि त्याने लगेच आपल्या आईला लात मारली दादा. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत, जन्मदात्या आई वडिलांच्या चरणावर डोकं ठेवायचं तर त्यांच्या डोक्यावर पाय ठेवणार आहेत. कलियुगामध्ये अशी माणसं जन्माला येणार आहेत. भीमाने सांगितलं, भगवंता धर्मदादाचं आणि अर्जुन दादाचं काहीच नाही, माझं ऐक ना. आपलं एवढं सगळं महाभारत झालं, महाभारतामध्ये 2 तोंडाचा हत्ती आपण पाहिला नाही, परंतु भगवंता आज मी 2 तोंडाचा हत्ती पाहिला रे. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं गोड असं उत्तर अर्जुनाला दिलं, अरे भीमा, तुला माहित आहे का कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत, एकाचं त्याला सांगणार, त्याचं त्याला सांगणार, म्हणजे 2 तोंडानं बोलणारी माणसं, याचं त्याला त्याचं त्याला असं करून अशी माणसं कलियुगामध्ये राहणार आहेत. आता नकुलने सांगितलं, भगवंता त्यांचं काहीच नाही, परंतु अगदी 2 शेजारी विहिरी आहेत आणि त्या विहिरीमध्ये अगदी 1 इंच असं अंतर आहे आणि तेवढंच अंतर, एक विहीर अगदी तुडुंब भरून चाललेली आहे, तिचं पाणी खारं आहे, आणि एक अगदी तळाशी आहे, तिचं पाणी गोड आहे, असं कसं. त्यावेळेस भगवान परमात्म्याने गोड उत्तर दिलं, अरे नकुल, कलियुगामध्ये अशीच माणसं राहणार आहेत रे, जी तुडुंब भरलेली विहीर आहे ती नास्तिक माणसं आहेत, आणि जी विहीर अगदी तळाशी आहे तिचं पाणी गोड आहे ना, ते म्हणजे संत महात्म्यांसारखे या जगामध्ये कलियुगामध्ये राहणार, थोडेच असणार परंतु गोड असणार, जगाचा उद्धार करून देणार. आता सहदेवचं वाक्य व्यवस्थित ऐका. सहदेव म्हणतो, भगवंता माझ्या 4 भावंडांनी पाहिलेलं आश्चर्य काहीच नाही रे भगवंता, तू माझं ऐक ना भगवंता. अगदी मी एका डोंगराच्या शेजारी उभा आहे, वरून खूप मोठा दगड येतोय आणि मी अचानक तुझं नाव घेतलं आणि एका वाळलेल्या गवताच्या काडीनं तो
तो दगड थांबला भगवंता, असं कसं होऊ शकतं? त्यावेळेस भगवान परमात्म्याने एवढं सुंदर उत्तर दिलं, हे सहदेव, कलियुगामध्ये कितीही पापी माणसं असू दे, कितीही वाईट विचाराची माणसं असू दे, कलियुगामध्ये एकदा जरी त्यांनी माझं नाव मुखाने घेतलं तर त्यांचं कितीही मोठं पाप असू दे, त्या पापाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात की तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. भगवान परमात्म्याचं नाव एकदा जरी मुखाने घेतलं ना दादांनो कलियुगामध्ये, तर तुमचं कितीही मोठं पाप असू द्या, त्या पापाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण शेतकरी माणसं आहोत दादांना, आपल्याला चांगलंच माहिती आहे. पावसाळा हिवाळा गेला की कुठला ऋतू येतो? पावसाळा हिवाळा गेल्याच्या नंतर येतो तो म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये गाईगुरांना चारा पाण्यासाठी आपण व्यवस्था करून ठेवतो. कडबा कुट्टी काय असेल त्याच्या अशा गंजी लावतो. मला सांगा, ती जर गंज पेटवायचीच म्हणलं तर किती काळीच पेटे लागतील? किती काळीच पेटे लागतील? एक काडी पुष्कळ झाली. ज्याप्रमाणे ती एक काडी ओढली रे ओढली, तुमची 10 किलोमीटरची गंज असू द्या हो, ती जळून भस्मसात होईल. अगदी त्याचप्रमाणे कलियुगामध्ये तुम्ही कितीही मोठं पाप करा, परंतु एकदा जरी भगवान परमात्म्याचं नाव मुखाने जर घेतलं ना, तर तुमच्या पापाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कलियुगामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाव एवढं श्रेष्ठ आहे, गोड आहे, साजिरं आहे आणि सार असणारं त्या भगवान परमात्म्याचं नाव जीवनामध्ये एकदा तरी मुखानं घ्या. आपण जो संसार करतो ना, तो संसार कसा आहे? नासका आहे, कुचका आहे. मला सांगा, आतापर्यंत भरपूर जणांनी संसार केला, कोणाचा संसार पूर्णत्वाला गेला हो? आतापर्यंत पूर्ण संसार कोणाचाच झाला नाही. का? तर हा देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. मग आपल्याला कळलं पाहिजे कलियुगामध्ये सार काय आणि असार काय. कलियुगामध्ये सार हे माझ्या भगवान परमात्म्याचं नाव आहे आणि असार हा संसार आहे. संसार एवढा खोटा आहे, एवढा खोटा आहे, नासका आहे, कुचका आहे दादांनो. म्हणून या संसाराच्या नादी न लागता भगवान परमात्म्याचं गोड असणारं नाव मुखाने घ्या आणि तो भगवान परमात्म्याचं नाव एकदा जरी मुखाने घेतलं तरी तुमचं महापाप नाहीसं होईल दादांनो. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण काय करायचं? सार असणारं भगवान परमात्म्याचं नाव मुखानं घ्यायचं आणि असार असणारा जो संसार आहे का, तो म्हणजे संसार करायचा, परंतु असोनी संसारी. संसार करायचा नाही अशी गोष्ट नाही. संत महात्म्यांनी संसार केला नाही का? तुकोबारायांना काय पत्नी नव्हती का? तुकोबारायांना पत्नी होती दादांनो, परंतु त्यांनी तरी सुद्धा परमार्थ केला. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाव सार 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 विठोबा नाम तुझे सार, असं असणारं सार जे आहे का जीवनामध्ये आपण ओळखायचं. आणि आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेलो आहोत दादांनो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची, या जगामध्ये तो भगवान परमात्मा जर सोडला तर या जगामध्ये आपलं कोणीच नाही दादांनो. मग कितीही जीव लावा आपण, कोणाला कितीही जीव लावा, आपली बहीण नाही, आपला भाऊ नाही, या जगामध्ये कोणीच कुणाचं नाही दादांनो. सुंदर असं प्रमाण आहे या ठिकाणी. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या माघारी सर्व राहिले, मेल्या माघारी सर्व राहिले, तुटतील
कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या माघारी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी जीवनामध्ये आल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा जर सोडला ना दादांनो तर या देहामध्ये आल्याच्या नंतर आपलं या जगामध्ये कोणी नाही म्हणून कृपा जर जीवनामध्ये कोणाची प्राप्त करून घ्यायची असेल तर कृपा फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याची जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची कारण सगळं जग जरी आपलं वैरी झालं एकदा भगवान परमात्मा जरी आपल्या पाठीशी असला ना दादांनो तरी जाके राखो साया मार सके ना कोई बाल बाका कर सके ना सगव जग वैरी होय त्या भगवान परमात्म्याची कृपा जर आपल्यावरती असेल ना दादांनो या ठिकाणी सुंदर असं प्रमाण तुकोबाराय सांगतात देव राखेत या मारीन कोण देव राखेत या मारीन कोण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं न मोडे काटा हिंडतावन देव राखेत या मारीन कोण म्हणून तो भगवंत जर सोडला ना जीवनामध्ये आपलं म्हणून स्वतःचे आई वडील आपले नाही तर दुसरं तर लांबच राहू द्यावं म्हणून जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करा कारण जीवनाचा जर उद्धारच करायचं असेल ना त्या भगवंताशिवाय मार्ग नाही जीवनामध्ये तुम्ही कितीही संसार करा कितीही कोणाचं कितीही भलं करा परंतु शेवटी जाता जाता आपण आलोही खाली हात आणि जायचंही खाली हात म्हणून दिलाय ना त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा आणि नामचिंतन करता करता आपण या ठिकाणी आलो कशासाठी आपल्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर करायचंय काय या जीवनाचा क्षणाक्षणाला विचार करा अभंगाचं प्रथम चरण क्षणोक्षणी हाची करावा विचार 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार
नाशिवंत देह जाणार सकाळ 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 जाणार सकाळ क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार करायचा दादांनो का तर हा देह नासका आहे कुचका आहे एक ना एक दिवस जाणार आहे तरावया पार भव सिंधू म्हणजे संसार रूपी भव सिंधू जो आहे का तो आपल्याला तरुण जायचा आहे दादांनो संसार का तरुण जायचा तर संत महात्म्यांनी सुद्धा संसार दुःखरूप आहे असं सांगितलंय असा असणारा दुःखरूप संसार हा आपल्याला तरुण जायचा आहे संसार किती दुःखरूप आहे किती बांधवाडी आहे हा संसार दुःख 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 बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे ठाऊकाची आहे संसार दुःखाचा ठाऊकाची आहे संसार दुःखाचा सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे ठाऊकाची आहे संसार दुःखाचा ठाऊकाची आहे संसार दुःखाचा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे या जीवनामध्ये आल्याच्या नंतर संसार एवढा दुःखरूप आहे एवढा दुःखरूप आहे संसाराचं मुळच हे दुःखरूप आहे मुळच जर दुःखरूप असलं तर कितीही प्रयत्न करा तो संसार सुखरूप होऊ शकत नाही तुम्हाला उदाहरणासहित पटवून देईल एका गावामध्ये एवढा दुष्काळ पडला दादांनो अगदी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्यांनी काय पत्र वगैरे शासनाला लिहिलं असेल त्यावेळी शासनाने त्या गावामध्ये एक हापशा घेऊन दिला दादांनो एक हापशा घेऊन दिला त्या गावाचा दैवयोग असा की त्या हापशाला एवढं पाणी लागलं परंतु त्या हापशाला पाणी लागलं ते खारं लागलं दादांनो आता धुणी भांडी करण्यासाठी खाऱ्या पाण्याचा उपयोग होईल परंतु पिण्यासाठी तो त्याचा उपयोग होईल का तर नाही होऊ शकत तर त्या हापशाला पाणी खारं लागलं आता हे गावकरी मंडळींना सर्वांना माहीत होतं परंतु रस्त्याने येणारी जाणारी जी मंडळी आहेत त्यांना हापशाचं पाणी खारं आहे हे माहीत नव्हतं एक गृहस्थ उन्हाळ्याचे दिवस होते खूप तहान लागली रस्त्याने जात होते दुसऱ्या गावामधले होते परंतु त्यांना हापसा दिसल्याच्या नंतर त्यांना माहीत नव्हतं की या हापशाचं पाणी खारं आहे ते हापशामध्ये गेले हापशावरती गेल्याच्या नंतर हापसू लागले आणि काय झालं तर पाणी यायला लागलं त्यांनी थोडं पाणी घेतलं पिलं ते त्यांना खारं लागलं गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी जात होती आणि म्हटले अरे बाबा हा हापसा खाऱ्या पाण्याचा आहे कितीही प्रयत्न कर याला गोड पाणी येऊ शकत नाही तू एखाद्याच्या घरी जा आणि पाणी पी त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे गावकरी सगळे येडेच दिसतेत आता जरी हापशाला खारं पाणी आहे तर मी 10-15 बकेटी हापसीन त्या उपसून ओतून देईल मग मुळाला कसं पाणी लागेल गोड पाणी लागेल असा विचार त्यानं केला हापसलं त्यांनी 10 नाही 15 नाही 25 हांडे हापस
खुपसले आणि ओतून दिले तरी सुद्धा मुळाला गोड पाणी लागलं नाही. का तर त्या हापशाचं स्वरूप, हापशाचं मूळच कसं होतं तर खारं होतं. तसं त्याचप्रमाणे या संसाराचं मूळही खारं आहे दादांनो. म्हणून असा जो असणारा दुःखरूप संसार आहे ना, तो आपल्याला तरुण जायचा आहे. आणि तरुण जाण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन, नामस्मरण, संत संगती. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार माणसाने करायला पाहिजे दादांनो. मी कोण आहे हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, याचा विचार माणसाने करावा. पहा, म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने चांगले विचार करावे, निरर्थक विचार माणसाने करू नये. हा देह नासका आहे, कुचका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे, हा विचार माणसाने करावा. म्हणून जीवनाचं जर सार्थकच करून घ्यायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याशिवाय पर्याय नाही दादांनो. का पर्याय नाही तर त्या भगवान परमात्मा जर सोडलं तर या जीवनातच आपलं कोणी नाही. म्हणून आलोय ना जन्माला, त्या भगवान परमात्म्याने दिलाय ना सुंदर असा नरदेह. मग आपलं एकच कर्तव्य आहे, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार करायचा दादांनो. नाही तर काही जण विचार करतात, काही जण निरर्थक विचार करतात. पहा, दोघं असे मित्र होते, विचार माणसं कसे करतात पहा बरं का. दोघं मित्र होते, दोघं एकाच क्लासमेट होते दोघं जण. एक दिवस काय झालं, तो गरीब, एक जण गरीब होता आणि एक जण श्रीमंत होता. परंतु गरीब तो 10वी पर्यंत शिकला आणि जो श्रीमंत होता तो भरपूर शिकला आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये गेला. अमेरिकेसारख्या देशामध्ये गेला, त्याची बायको वगैरे सगळं अमेरिकेमध्ये शिफ्ट झालं. आणि जो गरीब होता का, तो आपला संसार गावाकडे कसा बसा त्याचा चालू होता. एक दिवस अमेरिकेचा त्याचा मित्र आला. मित्र आल्याच्या नंतर त्याने सांगितलं की आपण लहानपणीपासून सोबत होतो, 10वी पर्यंत आम्ही सोबत होतो, अगदी जीवाला जीव देणारे मित्र आम्ही. आता मी याला अमेरिकेला घेऊन जातो. अमेरिकेला घेऊन जातो म्हटल्याच्या नंतर आता तो आपल्या मित्राला घेऊन अमेरिकेला गेला. अमेरिकेला गेल्याच्या नंतर आता अमेरिका काही साधं मोठं साधा देश आहे का हो, नाही तर खूप मोठा देश आहे. त्या ठिकाणी त्याने, जो गरीब होता का, त्याने कधी अमेरिका पाहिली नव्हती दादांनो. त्याने ती पाहिल्याच्या नंतर त्याला कापसाचे खूप मोठे मोठे कारखाने दिसले की आपल्या भारत देशातून कापूस अमेरिकेमध्ये जातोय. त्याने फिरत असताना त्याने एक दुकान पाहिलं. एक खूप मोठं असं गोडाऊन आहे, त्यामध्ये कापूस आहे आणि परंतु त्या गोडाऊनला वरती पत्रेच नाहीत. तो कापूस असाच उन्हाला लोळतोय. त्यामुळे त्याने ते पाहिल्याच्या नंतर जसा तो घरी आला तसा त्याचा एकच डोक्यात विचार, जर पाऊस आला तर त्या कापसाचं नुकसान होईल, जर पाऊस आला तर त्या कापसाचं नुकसान होईल, एवढा मोठा कापूस मी झाकून कसा ठेवू, याचा विचार तो करायला लागला. विचार केला. आता अमेरिकात थोडंफार फिरून झाल्याच्या नंतर आता हा गावाकडे आला. चहा घेईना, नाश्ता करीना, जेवण करीना. त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार फक्त, जर त्या गोडाऊन मध्ये जर पाऊस पडला अमेरिकेमध्ये तर त्याच्यावरती झाकण काय ठेवू, हाच विचार त्याच्या डोक्यामध्ये. बायकोला वाटलं यांनी कशाला नेलं असं यांना अमेरिकेला, होते तोपर्यंत बरे होते, पण जेव्हापासून अमेरिकेवरून आलेत तसं त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय काय माहिती. धड नीट चहा पिनात, धड नीट नाश्ता करेनात, जेवण करेनात. परंतु त्याचा दिवसाचा एक नित्यक्रम होता, तो म्हणजे 1 कप चहा प्यायचा आणि पेपर वाचायचा. आता याने एवढा डोक्यात त्याचं टेन्शन घेतलं, जर पाऊस आला तर त्याच्यावर मी झाकण काय ठेवू, असा विचार त्याने केला. एवढा विचार केला, तेव्हा आजारी पडला. लगेच या बाईनं त्या मित्राला फोन केला, का हो तुम्ही अमेरिकेला माझ्या नवऱ्याला घेऊन गेले हे खरं, परंतु तिथं गेल्याच्या नंतर यांच्यावरती काय परिणाम झाला हे कसला तरी विचार करतायत. आणि नंतर त्या मित्राला कळालं की याने त्या कापसाचं टेन्शन घेतलेलं दिसतंय, त्याचाच विचार हा करतोय. मग काय झालं, त्याने काय केलं, पेपरला एक पहिल्याच पानावरती मोठ्या अक्षरामध्ये ॲडव्हर्टाईज लिहिली की तो कापूस जो आहे का तो जळून भस्म झाला. आणि तो पेपर सकाळी याला वाचण्यासाठी दिला. आणि तो पेपर याला वाचण्यासाठी दिला. हा चहा पिता पिता तो पेपर वाचतोय. पहिलं पान उघडलं, त्याच्यावरती ॲडव्हर्टाईज दिसली की अमेरिकेत असलेला जो गोडाऊन मधला कापूस आहे तो जळून भस्म झाला. आता त्याने ती ॲडव्हर्टाईज वाचली आणि अगदी मोकळा श्वास सोडला आणि म्हटला आता तो कापूसच राहिला नाही तर त्याच्यावरती झाकण ठेवायचा. माझा विचार, झाकण ठेवायचं, कापूसच नाही राहिला तर झाकण
कशाला ठेवायचं. म्हणजे काही जण असे निरर्थक विचार करतात दादांनो, असे विचार करतात. परंतु जीवनामध्ये आल्याच्या नंतर हे विचार माणसाने करू नये दादांनो. जीवनामध्ये सार काय असार काय, भगवान परमात्म्यानं मुखाने घेतलं तरी आपला उद्धार होऊन जाऊ शकतो, हे विचार माणसाने करावे. कारण का तर ज्या देहाने आपण विचार करणार आहोत का, तो देह आपल्या मालकी हक्काचा नाही. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष खातो काळ सावधान, आयुष खातो काळ सावधान, आयुष खातो काळ सावधान, आयुष खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष खातो काळ सावधान, आयुष खातो काळ सावधान, आयुष खातो काळ सावधान, आयुष खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्या देहाने आपण विचार करणार आहोत ना, तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाहीये दादांनो. कधी तो काळ आपल्यावरती झडप घालील आणि कधी आपल्याला इहलोक सोडून जावं लागेल सांगताच येत नाही दादांनो. कारण का देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. हा देह नासका आहे, कुचका आहे दादांनो, एक ना एक दिवस जाणार आहे. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, काहीही करा, ज्या दिवशी आपला जन्म झाला ना दादांनो, त्याच दिवशी आपल्या मृत्यूची तारीख ही निश्चित झालेली आहे. परंतु जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसं मरण विसरली. परंतु एवढं लक्षात ठेवा, आपण आलोय ना जन्माला, तर भगवान परमात्म्याने दिलाय ना सुंदर असा नरदेह, तर जीवनामध्ये आल्याच्या नंतर फक्त त्या देहाचा व्यवस्थित वापर करा. जरी काही बनता नाही आलं ना दादांनो, तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुमच्याकडे किती गाडी बंगला असू द्या, कितीही प्रॉपर्टी असू द्या, परंतु आलोही खाली हात आणि जायचंही खाली हात दादांनो. म्हणून तुमच्याकडे किती श्रीमंती आहे याचा विचार करू नका. जीवनामध्ये आलोय ना, काहीच करू नका, फक्त माणूस म्हणून जगा दादांनो. आणि जाता जाता माणूस म्हणून जरी तुम्ही जगलात तरी तो भगवंत तुम्हाला त्याच्यामध्ये विलीन करून घेईन. म्हणून हा देह नासका आहे, कुचका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. पहा, आपला जन्म झाला दादांनो. जन्म झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये 3 सोहळे होतात. 3 सोहळे होतात. त्या 3 सोहळ्यापैकी पहा, सुरुवातीला आपला जन्म झाला. आपला जन्म झाल्याच्या नंतर आपला एक सोहळा होतो, तो नामकरण सोहळा. मग तो कसाही असू द्या, आपले आई वडील, मुलगा असो मुलगी असो, आपला नामकरण सोहळा करतात, आपलं नाव ठेवतात दादांनो. 2 नंबरचा सोहळा माणूस जीवनामध्ये आल्याच्या नंतर चुकू शकतो. 2 नंबरचा सोहळा असा आहे की जीवनामध्ये आल्याच्या नंतर तो आपण चुकू शकतो. तो सोहळा म्हणजे विवाह सोहळा. आता एखाद्या मुलानं एखाद्या मुलीनं ठरवलं की ब्रह्मचारी राहायचंच. आता कलियुगामध्ये मुली भेटत नाही, तो भाग सोडून द्या. परंतु जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर ठरवलंच की आपल्याला लग्न करायचं नाही, तर 2 नंबरचा सोहळा आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर चुकू शकतो. परंतु 1 नंबरचा सोहळा ज्याच्या जीवनामध्ये घडला रे घडला, शेवटचा सोहळा आहे तो म्हणजे मरण सोहळा. ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस हा देह सोडून जायचंय दादांनो. म्हणून असा असणारा हा नासका कुचका असणारा हा नरदेह आहे भगवंताने आम्हाला उत्कृष्ट दिलाय. म्हणून जीवनाच्या क्षणाक्षणाचा विचार करा. का तर हा ज्या
ज्या देहाने आपण विचार करणार आहोत तो देह एक ना एक दिवस जाणार आहे दादांनो. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, उपयोग होणार नाही. पहा, एक दिवस काय झालं, तुम्ही किती प्रयत्न करा तरी सुद्धा ज्या तिथीला, ज्या वाराला, ज्या दिवशी आपलं मरण निश्चित आहे त्या दिवशी मरण हे येणारच आहे दादांनो. एक दिवस यमदेवांची स्वारी मृत्यू लोकामध्ये निघाली. यमदेवांची स्वारी मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी 10-15 लहान मुलं खेळत होती. 10-15 लहान मुलं खेळत होती आणि त्यांनी यमदेवांनी आपली लिस्ट उघडली दादांनो. यमदेवांनी आपली लिस्ट उघडली. लिस्ट उघडल्याच्या नंतर त्यातल्या छोट्या मुलाचं नाव 1 नंबर होतं. 1 नंबर होतं. यमदेव त्याच्यापाशी गेले. आता कलियुगामध्ये पोरं एवढे हुशार येतं, एवढे हुशार येतं, मुलांच्या बुद्धीचा विचार करायचा नाही. आता तर नवीनच मोबाईलमध्ये ते घुसलेत. मोबाईलमधलं काही फंक्शन असू द्या हो, लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल जर दिला ना तर वडिलांना जेवढं कळत नाही तेवढं त्या मुलांना कळतं. आमचे एखादे वडील म्हणून जातात की आमचा पप्पू ना मोबाईल खोलून पुन्हा बसवतो. पहा, मोबाईलमध्ये एवढी वेडी झाली. ते मुलगा एवढा चतुर होता, एवढा चतुर होता. यमदेवांना पाहिलं आणि यमदेवांना आपल्या घरी नेलं. दृष्टांत सांगते बरं का, मरण कितीही चुकवण्याचा प्रयत्न करा परंतु ते चुकलं जात नाही. यमदेवांना त्यांनी आपल्या घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर आता यमदेवांना विचारलं, चहा घेणार का, कॉफी घेणार का, ग्रीन टी घेणार, काय घेणार? त्यावेळेस यमदेव म्हटले, आम्हाला काहीच नको. परंतु खूप आग्रहास्तव त्यांनी म्हटले, काय घेणार सांगा. त्यावेळी यमदेव म्हटले, काय हरकत नाही, आम्ही दूध घेऊ म्हटल्याच्या नंतर हे काट्ट पळत गेलं. दूध पिशवी आणली आणि तसाच शॉर्टकट मारून मेडिकलमध्ये गेलं. मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर त्याने एक झोपेची गोळी आणली. दूध गरम केलं आणि ती झोपेची गोळी त्या दुधामध्ये टाकली. दुधामध्ये टाकल्याच्या नंतर आता यमदेव जसं ते दूध पिले तशी त्यांना झोप लागली आणि साधी सुधी झोप नाही लागली. 2 दिवसाची झोप लागली. 2 दिवस यमदेव गाढ झोपलेले होते. ते छोटासा मुलगा त्या यमदेवांपाशी गेला. त्यांची ती डायरी बघितली. बघतो तर का पहिलं आपलंच नाव. त्यानं काय केलं, ते पान फाडलं आणि सगळ्यात खाली चिटकवलं. सगळ्यात खाली चिकटवल्याच्या नंतर आता यमदेवांची 2 दिवसाच्या नंतर झोप पूर्ण झाली. झोप पूर्ण झाल्याच्या नंतर यमदेवांनी लिस्ट पाहिली आणि लिस्ट पाहिल्याच्या नंतर त्यांनी म्हटलं, बाळा इकडे. ते छोटंसं पिल्लू त्या यमदेवांजवळ आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, बाळा आतापर्यंत मृत्यू लोकामध्ये माझी एवढी सेवा कोणी केलीच नाही रे. तू मला दूध आणून दिलं, माझ्या आरामाची व्यवस्था केली. पाहिला गेलं तर पहिलं नाव तुझंच होतं, परंतु आता तू माझी एवढी सेवा केली ना, जाऊ दे मी खालून सुरुवात करतो. आता मला सांगा, किती सायास केले, किती प्रयत्न केले तरी सुद्धा उपयोग झाला का? नाही. अहो हे आपल्याला काय, हे साक्षात आपल्याला काय, हे मरण जे आहे का ते कोणालाही चुकलेलं नाही. मग तो कुणीही असू द्या, देव असू द्या, नाहीतर देवाचा बाप असू द्या, मरण कोणाला चुकलं नाही. गरुड सर्वांना माहीत असतील, भगवान परमात्म्याचं वाहन असणारे गरुड आणि त्या गरुडांची आई जी आहे का ती 1 वेळेस आजारी पडली. मरण आपण कितीही चुकवायचा प्रयत्न करा परंतु उपयोग होत नाही दादांनो. गरुडांची जी आई आहे का ती आई आजारी पडली. आई आजारी पडल्याच्या नंतर आता भगवान परमात्म्याचं वाहन असणारे गरुड, त्यांची आई आजारी पडली म्हणून सर्व मोठी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्यांच्या आईला भेटण्यासाठी यायची आणि आता मोठ्याचं म्हटल्यावर मोठीच लोक भेटायला येणार. इंद्र, चंद्र, सूर्य, वायू, कधी कोण, परंतु रोज गरुड देव आपल्या घरी आले रे आले. आपल्या आईला विचारायचे, आई आज तुला भेटण्यासाठी कोण आलं? त्यावेळेस गरुडाची आई उत्तर द्यायची, बाळा आज मला भेटायला इंद्रदेव आले, आज मला भेटायला चंद्रदेव आले, वायुदेव आले असे सांगायचे. परंतु एक दिवस गरुडानं नियमाप्रमाणे आपल्या आईला प्रश्न विचारला, आई आज तुला भेटण्यासाठी कोण आलं ग? त्यावेळेस गरुड देवाची आई जी आहे का त्यांना सांगतात की आज मला भेटण्यासाठी एवढा विचित्र प्राणी आला, रेड्यावर बसून आला. त्याला 2 शिंग होते परंतु त्याने दरवाजामध्ये पाऊल ठेवला नाही, तो तसाच मागं फिरला. मी त्यांना काही ओळखलं नाही. त्यावेळेस गरुड देवांना लिंक लागली, ते यमदेवच असणार. आता माझी आई कुठं आहे यमदेवांना चांगलं कळलेलं आहे, मग मी माझ्या आईला दुसरीकडे घेऊन जातो. यमदेवांचं ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस गरुड देवाने आपल्या पंखावरती आपल्या आईला उचललं
आणलं आणि हिमालयाच्या पायथ्याशी ते घेऊन गेले. हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन गेल्याच्या नंतर काय झालं, आपल्या आईला त्या ठिकाणी ठेवलं. परंतु त्यांची आई जी आहे का आणखी आजारी पडल्या. तर गरुडदेव जे आहे का ते अन्न पाणी सर्व आपल्या आईला व्यवस्थित पोहोचवायचे. परंतु एक दिवस आपल्या आईला भोजन दिलं आणि रिटर्न चालत असताना त्यांची आणि यमदेवांची गाठ रस्त्यामध्ये पडली. रस्त्यामध्ये गाठ पडल्याच्या नंतर यमदेव म्हणतात, गरुडदेव विचारतात यमदेवांना, अहो कुठे तुमची स्वारी निघाली? त्यावेळेस यमदेव सांगतात, खरं सांगू का, तुमची आई आजारी आहे हे मला कळलं. त्यावेळेस मी त्यांना न्यायला तुमच्या घरी आलो. परंतु त्या लिस्टमध्ये पाहिलं तुमच्या आईचं मरण हे तुमच्या घरात नसून हिमालयाच्या पायथ्याशी आहे. गरुडदेव 20 दिवस या गोष्टीवरती विचार करत होतो की तुमच्या आईला हिमालयाच्या पायथ्याशी कोण नेऊन सोडन. परंतु बरं झालं तुम्ही माझं काम सोपं केलं. म्हणजे मरण ही अशी गोष्ट आहे जी कितीही तुम्ही सायास करा, कितीही प्रयत्न करा, परंतु ती चुकली जात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ते देवादिकांना असो किंवा कुणीही असो, मनुष्य जीव असो, झालाय ना जन्म तर मरणाची तारीख वेळ ही निश्चित असते दादांनो. सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणजे व्यासमुनी. लक्षात ठेवा, सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणजे व्यासमुनी आणि त्या व्यासमुनींचे शिष्य म्हणजे दास. आपल्या गुरूंची एवढी सेवा करायचे, मरण कधीच कोणाला चुकलं नाही. तुम्हाला सांगते बरं का मी, व्यास मुनींची सेवा दास एवढी करायचे. सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव व्यास मुनी एक दिवस विचार करतात, मी आहे सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव, मग आता हा दास माझी एवढी सेवा करतो, आता मी याला देखील चिरंजीव करणार. हा विचार व्यास महर्षी करतात आणि व्यास महर्षी जे आहे का आपल्या व्यास दासाला घेऊन यमदेवांकडे जातात आणि म्हणतात, मी सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे आणि हा माझा लाडका शिष्य आहे, याला मला चिरंजीव करायचंय. त्यानंतर यमदेवांनी सांगितलं, अहो हे माझ्या हातामध्ये नाही, माझ्यावरती कुणीतरी बसलेलं आहे, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल. व्यास शिष्य दास आणि त्यांच्यासोबत यमदेव हे चित्रगुप्ताकडे गेले. गेल्याच्या नंतर यमदेव म्हणतात की सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव व्यास मुनी आणि त्यांचे शिष्य दास यांना चिरंजीव करायचंय. त्यावेळी चित्रगुप्त म्हणतात की माझ्यावरती महामृत्यू बसलेला आहे, त्याला जाऊन विचारावं लागेल. त्यावेळेस व्यास शिष्य दास यमदेव चित्रगुप्त मिळून हे महामृत्यूच्या दारामध्ये गेले. गेल्याच्या नंतर यमदेव सांगतात की सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव व्यास महर्षी त्यांच्या शिष्याला चिरंजीव करायचंय. त्यावेळेस महामृत्यू म्हणतात, माझ्यावरती भवितव्य बसलेलं आहे, त्या भवितव्याच्या दारामध्ये गेलं तर आपल्याला कळेल दादांनो. त्यावेळेस व्यास त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य दास यमदेव चित्रगुप्त आणि महामृत्यू हे भवितव्याच्या दारामध्ये गेले. भवितव्याच्या दारामध्ये गेले आणि सांगितलं की सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव व्यास महर्षी त्यांच्या शिष्यासोबत तुमच्या दारामध्ये आलेले आहेत, त्यांची काय अडचण आहे. त्यावेळेस भवितव्याने काय केलं, यमदेवांना, महामृत्यूला, चित्रगुप्ताला आणि व्यास महर्षीला आतमध्ये बोलवल्याच्या नंतर दास जो आहे का भवितव्याच्या दारामध्ये उभा आहे दादांनो, हे ज्यावेळेस आतमध्ये गेले, भवितव्याने आपली लिस्ट उघडल्याच्या नंतर सांगितलं की ज्यावेळेस सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव व्यास महर्षी यासोबत चित्रगुप्तासोबत महामृत्यूसोबत दासाला घेऊन भवितव्याच्या दारात गेले त्याच ठिकाणी दासाचा मृत्यू आहे. हे वाक्य ज्यावेळेस व्यास महर्षींनी ऐकलं ना, धावतच दाराच्या बाहेर गेले तर आपला शिष्य जो आहे का दास हा मृत्यूमुखी पडलेला आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे दादांनो, तुम्ही मरण टाळण्याचा कितीही प्रयत्न करा, परंतु ज्या ठिकाणी, ज्या वेळेला, ज्या तिथीला आपलं मरण आहे ना, त्या दिवशी आपल्याला जावंच लागणार आहे. मग तो कुणीही असू द्या, मरण चुकवता येत नाही. असा असणारा हा जो देह आहे, नासका आहे, कुचका आहे, एक ना एक दिवस
जाणार रे दादांनो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तो काळ सतत आपल्यावरती टपून बसलेला आहे दादांनो. जर आपल्याला आपल्यावरचा वाईट काळ टळून लावायचा असेल तर एकच मार्ग आहे, जीवनामध्ये आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त संत महात्म्यांची संगती आणि परमार्थ मार्गाची तातडी. अभंगाचं तिसरं चरण. तस मागमे धरावी आवडी, संत समागमे 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 धरावी वाडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, 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 नाशिवंत देह जाणार सकळ, 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 जाणार सकळ, जाणार सकळ. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जीवनामध्ये आल्याच्या नंतर हा देह नाशिवंत आहे, कुचका आहे हे जर कळलं ना, तर आपल्याला या देहाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल ना दादांनो, संत महात्म्यांच्या संगतीशिवाय पर्याय नाही, परमार्थ मार्गाची तातडी केल्याशिवाय पर्याय नाही दादांनो. का संत महात्म्यांची संगती जीवनामध्ये करायची, का परमार्थ मार्गाची तातडी करायची? कारण जीवनाचं हित कशामध्ये आहे हे सांगणारं तत्व जे आहे का, ते फक्त आणि फक्त संत महात्मे आहेत. म्हणून जगामध्ये जीवनामध्ये आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त संत महात्म्यांची संगती करा. पण खाली बसलेली काही जण सज्जन श्रोते म्हणतील, ताई आता आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो, आम्ही खूप संत महात्म्यांच्या पंक्तीत जेवू घालतो, त्यांची सेवा करतो, मग अशा संत महात्म्यांची संगती आम्ही जीवनामध्ये करतो, मग ते ठीक आहे ना? परंतु तुम्हाला सांगून जाईल दादांनो, संत महात्म्यांची संगती नेमकं कशी करायची, कोणत्या संत महात्म्यांची संगती करायची विचार जर केला तर कलियुगामध्ये संत महात्मे हे सर्वत्र नाहीत. सुभाषितकार सुंदर वर्णन करतात, शैले शैलेन माणिक्यम
मौक्तिकं न गजे गजे साधो नहि सर्वत्रं चंदनम न वने वने शैले शैलेन माणिक्यम. जसा प्रत्येक शिंपला आहे त्यामध्ये माणिक किंवा मोती नाही दादांनो. प्रत्येक हत्तीच्या मस्तकावर माणिक मोती नाही दादांनो. तसं असं एखादं जंगल आहे त्या प्रत्येकच जंगलामध्ये चंदनाचं झाड नाही दादांनो. तसं साधवो नाही सर्वत्र. कलियुगामध्ये संत महात्मे हे सर्वत्र नाहीत दादांनो. कलियुगामध्ये जर तुम्हाला संत महात्म्यांची संगतीच करायची असेल, संत महात्मे जर ओळखायचेच असतील, तर संत महात्म्यांना कलियुगामध्ये ओळखायचं कसं? सुंदर अशा प्रकारचं प्रमाण या ठिकाणी सांगतात की तेची संत ज्यांचा आहेत विठ्ठली नेनती काही तानाटोन नामस्मरणा वाचोनी. कलियुगामध्ये आणखी जर संत कोणाला ओळखायचं असेल तर संततेची जाणा जगी दया क्षमा ज्यांच्या अंगी. आणखी संत ओळखायचे कसे? तर जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. कलियुगामध्ये जर संत महात्म्यांची संगतीच करायची असेल, संत महात्मे जर ओळखायचेच असतील, कारण तुम्हाला सांगून जाईल दादांनो, कलियुगामध्ये संत महात्म्यांची संगती एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे, तुम्ही कितीही पुण्य करा, परंतु एकीकडे ते पुण्य आणि एकीकडे फक्त आणि फक्त संत महात्म्यांची संगती. पुराणामध्ये सुंदर अशा कथाभाग आलेला आहे. वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र राजा. वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र राजा एक दिवस वेळेसचा प्रसंग आहे. विश्वामित्र राजा वशिष्ठ मुनींना भेटण्यासाठी आले. संत महात्म्यांची संगती जीवनामध्ये किती श्रेष्ठ आहे आणि संत महात्म्यांची संगतीमध्ये एवढं पुण्य आहे ते कशातच नाहीये. सांगून जाते तुम्हाला. एक वेळचा प्रसंग आहे. विश्वामित्र मुनी वशिष्ठ ऋषींकडे भेटण्यासाठी आले. भेटण्यासाठी आल्याच्या नंतर असं सांगितलंय की गुरुकडे, संताकडे आणि देवाकडे जाताना कधीही खाली हात जाऊ नये. परंतु विश्वामित्रांनी वशिष्ठ मुनींना भेटण्यास जाण्यासाठी काही सोबत नेलं नाही. त्यांची भेट झाली दादांनो. भेट झाली आणि विश्वामित्रांनी सांगितलं, अहो ऋषी वशिष्ठ मुनी, जीवनामध्ये आल्याच्या नंतर मला हे तत्व चांगलं माहिती आहे की गुरुकडे, संतांकडे आणि देवाकडे जाताना कधी खाली हात जायचं नाही, काहीतरी घेऊनच जायचं. परंतु आज मी तुमच्या भेटीसाठी आलो ना, तर मी काही घेऊन नाही आलो. त्यावेळेस विश्वामित्र ऋषी जे आहेत का ते सांगतात, आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये मी जे काही कोट्यावधी यज्ञ केलेले आहेत त्या सर्व यज्ञाचं पुण्य वशिष्ठ मुनी मी तुम्हाला अर्पण करतो. असं सांगितल्याच्या नंतर काही दिवसाचा आणखी प्रसंग आहे. वशिष्ठ मुनी विश्वामित्रांना भेटण्यासाठी गेले. तेही भेटण्यासाठी गेले. विश्वामित्र हे राजा आहेत आणि वशिष्ठ मुनी हे संत आहेत, ऋषी आहेत. ते विश्वामित्रांना भेटण्यासाठी गेले. विश्वामित्रांना भेटण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांची भेट झाली आणि वशिष्ठ मुनी सांगतात, विश्वामित्रा, मी तुमच्याकडे भेटायला आलो, परंतु खाली हात आलो, तुमच्याकडे तुम्हाला काही घेऊन नाही आलो. त्यावेळेस वशिष्ठ मुनी सांगतात, माझ्या जीवनामध्ये एक अर्धाक्षण संत महात्म्यांची संगती घडलेली आहे. त्या संत महात्म्यांच्या संगतीचं पुण्य मी तुम्हाला दान करतो. विश्वामित्र अगदी रागाने उठले. रागाने उठल्याच्या नंतर म्हटले, ज्यावेळेस मी तुम्हाला भेटायला आलो त्यावेळेस माझ्या कोट्यावधी यज्ञाचं पुण्य मी तुम्हाला दान केलं आणि आज तुम्ही मला भेटण्यासाठी आले, माझी मस्करी करता काय? अर्धाक्षण संत महात्म्यांचं संगतीचं पुण्य आणि कुठे कोट्यावधी यज्ञांचं पुण्य. आता या दोन्हीमध्ये श्रेष्ठ कोण? श्रेष्ठ कोण हे पाहण्यासाठी ते दोघेही ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर सांगितलं की कोणतं पुण्य हे श्रेष्ठ आहे. त्यावेळेस सांगितलं, ब्रह्मदेव म्हटले, या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. तुम्ही एक काम करा, भगवान शंकराकडे जा. दोघेही विश्वामित्र आणि वशिष्ठ राजा शंकराकडे आले. महादेवाकडे आल्याच्या नंतर कुठलं पुण्य श्रेष्ठ आहे? त्यावेळेस महादेवाने सांगितलं, मलाही नाही सांगता येणार, भगवान विष्णूकडे जा. भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंनी सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर मी तरी काही देऊ शकत नाही, परंतु ज्याच्या मस्तकावर ही पृथ्वी विराजमान आहे असे असणारे शेष भगवंत, त्यांना जाऊन तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर विचारा. असं म्हटल्याच्या नंतर विश्वामित्र राजा आणि वशिष्ठ मुनी जे आहेत का ते शेषाकडे गेले. शेषाकडे गेल्याच्या नंतर सांगितलं की कुठलं पुण्य श्रेष्ठ आहे हे सांगा. त्यावेळेस शेषाने सांगितलं, या पृथ्वीचा भार माझ्या मस्तकावरती एवढा आहे, एवढा आहे, मला विचार करण्याची
शक्ती यामुळे भेटत नाही. माझं सर्व लक्ष माझ्या मस्तकावर आहे. एक काम करा, पृथ्वी खाली उतरवा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. त्यावेळेस पृथ्वी खाली घ्यायची कशी? त्यावेळेस विश्वामित्रांनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये जे काही कोट्यवधी यज्ञाचं पुण्य आहे ते मी तुम्हाला देतो. तरी सुद्धा पृथ्वी खाली आली नाही दादांनो. परंतु वशिष्ठ मुनी सांगतात, माझ्या जीवनामध्ये एक अर्धाक्षण संत महात्म्यांची संगती झालेली आहे. त्या संगतीचं पुण्य मी या ठिकाणी दान करतो. दादांनो, पृथ्वी खाली आली. शेषाने आपल्या मानेला झटका दिला आणि म्हटला, विचारा तुमचा काय प्रश्न आहे. अहो, काय पाहता माझ्या तोंडाकडे? भेटलं ना उत्तर. म्हणून कलियुगामध्ये संत महात्म्यांची संगती एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे. दिलाय ना त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेव. दादांनो, करायचाच जर असेल उद्धार तर फक्त आणि फक्त संत महात्म्यांची संगती करा. कारण तुम्ही किती संपत्ती कमवली, किती तुम्ही प्रॉपर्टी कमवली, याला काहीच उपयोग नाही याचा. फक्त जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थच आपल्या सोबत येणार आहे दादांनो. म्हणून श्रीमंत माझ्या माणसांसाठी माझं एक वाक्य आहे दादांनो, लक्ष देऊ नाही का? श्रीमंत माणसांसाठी माझं एक वाक्य आहे, लक्ष देऊ नाही का? तुम्हाला तुमची श्रीमंतीच मोजायची ना. पैशामध्ये मोजू नका, गाडीमध्ये मोजू नका, बंगल्यामध्ये मोजू नका. एखाद्या दुःखाच्या प्रसंगी जा आणि त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये तुमच्या डोळ्यातून 2 थेंब येऊ द्या आणि ते 2 थेंब पुसण्यासाठी जे हात वर येतील ना, त्या हाताची संख्या मोजा. तुम्हाला तुमची श्रीमंती कळेल. जर तुम्हाला मोजायचीच ना तुमची श्रीमंती, माणसं जपून तुम्ही तुमची श्रीमंती मोजा. कारण या देहामध्ये आल्याच्या नंतर कितीही संपत्ती कमवा, कितीही पैसा कमवा, कितीही प्रॉपर्टी करा आणि कोणाची कितीही सेवा करा, तरी सुद्धा उपयोग नाही. आलोही एकटे जन्माला आणि जायचंही एकटे जन्माला. म्हणून जर करायचीच असेल ना या देहाची, आपल्याला मुक्तता करायची असेल, जर जायचंच असेल, भगवान परमात्म्याच्या चरणी विलीनच व्हायचं असेल, तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय करा? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची तातडी करा. संत महात्म्यांची संगती करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज आता आपण विठोबा रखुमाईचं भजन घेऊ. त्यासाठी सर्वांनी आपले, ज्यांना हात असतील त्यांनी आपले हात वरती करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणी ह्य लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धूर भरोनी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान.
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आता विठोबा रखुमाईचं भजन झालंय. माऊली ज्ञानोबारायांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली, गुरुवर्यांनी ज्याप्रमाणे ज्ञान दिलं, त्याच याचे विचार मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये जो काही वाईट शब्द माझ्याकडून गेला असेल तर तुमची मुलगी समजून मला माफ करा दादांनो. संपतंय माझं कीर्तन दादांनो, जातीये मी आता. परंतु आज माझ्या कीर्तनातून जरी तुम्ही काही घेऊन नाही गेले ना, तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा दादांनो, आज माझ्या कीर्तनाला तरुण वर्ग उपस्थित आहेत दादांनो. तरुण वर्गांसाठी माझा एकच उपदेश आहे फक्त. माझ्या कीर्तनातून जरी तुम्ही काही घेऊन नाही गेले ना, तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा, परस्त्री आपल्या आईच्या समान आहे, आपल्या बहिणीच्या समान आहे. एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अरे कळत नाही सुरुवात नेमकं करावी कुठून? अरे तुम्हीच सांगा, आता कुठून सुरुवात करू? जिने जन्म दिला त्या मातेपासून सुरुवात करू, की या मनगटावर राखी बांधणाऱ्या तुमच्या भगिनीपासून सुरुवात करू, का पाश्चात्य संगीताच्या तालावर नाचणाऱ्या माधुरी दीक्षित पासून सुरुवात करू, की भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन करूनही वेश्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकनाट्य मंडळातील नृत्यांगनापासून सुरुवात करू, की सामूहिक बलात्काराला सामोरे जाणाऱ्या कोपर्डीतील माय भगिनीपासून सुरुवात करू? तुम्हीच सांगा, आता कुठून सुरुवात करू? अरे का होतात स्त्रियांवरती अन्याय, का होतात स्त्रियांवरती अत्याचार? ती एक मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून तिचं काही चुकलं का? तिने एखाद्याला आपला बाप म्हणून, आपला भाऊ म्हणून त्याला त्याच्याकडे मदत मागितली म्हणून तिचं काही चुकलं का दादांनो? ती खूप शिकली, खूप मोठी झाली, शिकून मोठी झाली म्हणून तिचं काही चुकलं का दादांनो? 10 तोंड आणि 20 डोळे असणारा रावण, 10 तोंड आणि 20 डोळे असणारा रावण तोही देव निघाला. परंतु आज माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 1 डोकं आणि 2 डोळे असणारा तोही रावण निघाला. हे म्हणताना अतिशय दुःख वाटतं. नाहीतर स्त्रीच्या सन्मानासाठी रामायण आणि स्त्रीच्या केसावरून महाभारत करणारी अवलाद म्हणजे ती आमची आहे. म्हणून याच देशामध्ये, याच हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये आज माझ्या माता माऊल्यांवरती अन्याय होतोय दादांनो, अत्याचार होतोय. नाहीतर माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले. स्वामी विवेकानंदांच्या समोर एखाद्या स्त्रीनं यावं आणि सांगावं, स्वामी मला तुमच्याशी विवाह करायचा आहे स्वामी. त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात, तुला माझ्यासोबत विवाह का करायचा आहे? त्यावेळी त्या स्त्रीनं सांगितलं, तुमच्यासारखा हुशार, बुद्धिमान, विवेकबळ असणारा बुद्धिमान मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा ही माझी इच्छा आहे. मग त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात, माझ्यासारखा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल याची शाश्वती तू देते का? तर नाही. तुला माझ्यासारखा पुत्र पाहिजे ना, तर तू मलाच तुझा पुत्र समज. परस्त्रीला आई मानणं ही संस्कृती आपली आहे दादांनो. म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी नजराणेतली स्त्री आली आणि राजांनी नजराण्यातल्या स्त्रीला दरबारामध्ये बोलून घेतलं. दरबारामध्ये बोलून घेतल्याच्या नंतर त्या स्त्री समोर राजा उभे राहिले आणि म्हटले, तुम्ही किती सुंदर आहात हो, तुम्ही किती देखणे आहात. आणि राजांच्या तोंडातून एकच शब्द निघला, अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही तसेच झालो असतो, वदले छत्रपती. म्हणून परस्त्रीला आई मानणं ही भारतीय संस्कृती आहे दादांनो. मी अगदी लहान आहे तरी सुद्धा मला कळतंय. मुलगी 5 वर्षाची असली तरी तिच्यावरती अन्याय होतो, मुलगी 15 वर्षाची असली तरी तिच्यावरती अन्याय अत्याचार होतो, आणि मुलगी 50 वर्षाची जरी असली तरी तिच्यावरती अन्याय अत्याचार होतो दादांनो. दोष तिच्या कपड्यात नाही, दोष तिच्या वागण्यात नाही, दोष तिच्या बोलण्यात नाही, दोष तुमच्या आमच्या नजरेमध्ये आहे. म्हणून आजकाल अशी बलात्कार प्रकरणं घडतात दादांनो. जोपर्यंत एखाद्या मंत्र्याच्या मुलीवरती अन्याय अत्याचार होत नाही ना, तोपर्यंत ही संविधानाची पेटी उघडली जाणार नाही दादांनो. अरे उस दिन ताला तुटेगा संविधान की पेटी का, जिस दिन जिस्म निचोड़ा जाएगा किसी मंत्री के बेटी का. म्हणून तुम्हाला सांगून जाईन, जीवनामध्ये तरुण वर्ग एकच गोष्ट लक्षात ठेवा, परस्त्री आपली आई बहिणीच्या समान आहे असं वागा. जरी आलंय ना कोरोनाचं संकट, तरी सुद्धा ही गोष्ट जर आपल्या जीवनामधून घडून गेली, ही गोष्ट जीवनात घडलीच नाही आणि महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद झाले ना, तुम्हाला सांगते कोरोना गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुण वर्गांना एकच उपदेश आहे, जीवनामध्ये आल्याच्या नंतर फक्त परस्त्री आपली आईच्या समान आहे. जीवनामध्ये आलात ना, आई वडिलांची सेवा करा, त्यांना दुःख देऊ नका. कारण ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात वाढवलं दादांनो, त्याच आईला आज ताटात वाढायचं जीवावर आलं. म्हणून आई वडिलांची सेवा करा. नाही तर गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, सर्व पाठ आहे, आणि परंतु घरामध्ये आई वडिलांची सेवा होत नाही तर हा परमार्थ माझ्या भगवान परमात्म्याला सुद्धा मान्य नाही का. तर माय बाप केवळ का
काशी तेने न जावे तीर्थासी. असो, जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचा दोष समजून तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी समजून माफ करा. ज्यांना 2 असतील त्यांनी मला तिसरी समजून माफ करा. ज्यांना 3 असतील त्यांनी मला चौथी समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. परंतु जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचं दोष समजून मला माफ करा. आज माझ्या कीर्तनाला उपस्थित हरिभक्त परायण हार्मोनियम वाजून सुंदर अशी साथ त्यांनी केली. असे असणारे गुरुबंधू हनुमंत महाराज लाटे यांनी सुंदर अशी हार्मोनियम वाजून माझ्या कीर्तनाला सुंदर साथ केली. आज माझ्या कीर्तनाला मृदुंग वाजून ज्यांनी सुंदर अशी साथ केली असे असणारे हरिभक्तपरायण माऊली महाराज खोटे सुंदर असा पकवाज वाजून त्यांनी मला सुंदर साथ केली. आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची गुरुवर्य माई बाबा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. माझ्यासारख्या ह्याही मुली सुंदर अशा प्रकारचं कीर्तन करतात. आज माझा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचला असे असणारे माईक सिस्टीमवाले दादा, तुमच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो, तुमच्या सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचा बिघड होऊ नये अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.